निघाला हो. लेक लेक एक किरकिर आहे बाबा. नुसता आडावडी चालले. पाठी मग कोण रडते कोण काय नाही. बारकं कुठं पिवळ्याचं पण आहे. सगळेच गेल्यात. सगळे गेल्यात. निघाला गाव घरला. उत्तरा लागल्यात. ब्लॉग मी कुठून चालू करत आहे तुम्ही बघू शकता. आम्ही निघाला आहो गावाकडं. का निघाला म्हणजे तुम्हाला पुढे कळेल. आणि आता आम्ही रात्रीच ब्लॉग स्टार्ट करणार होतो. खरं अंधार होतं काय दिसत नव्हतं. स्टप पण होतं म्हणून सकाळी म्हटलं आपण ब्लॉग चालू करूया. तर आता आम्ही आहे कुठं आहे एवढं काय माहीत नाही. तर आणि 9-8 वाजेपर्यंत आम्ही तिथं गावाबद्दल असणार. दोघं आणि ओमकार खाली आहे. तिघंजण निघाला गावाकडं. कारण की थोडा कार्यक्रम आहे म्हणून निघाला. मस्त गावातनं गाव आमचं कसं आहे मस्त नक्की द्या. थंडी तर वाजले. हा खुळ्यांकने खिडकी काढून ठेवले. ते वारेले एकदम गार यायला लागल्या. आणि स्टोर आता लावावं लागले स्टोरी. आणि हे गार तरले वाटायला लागले. खिडकी झाक. हा विजापूरमध्ये आता एंटर केला. आणि याच्या पुढं आणि एक 30 ते 40 किलोमीटर आणि पुढं जायला लागणार. देवरपर्गी म्हणून तिथं गाव आहे तिथं जायला लागणार. आणि त्यानंतर हे लावावं लागले इथं स्टोरी. इंस्टाग्राममध्ये जाऊन बघू शकता माझ्या इंस्टाग्राममध्ये जाऊन. आणि दोघंजण बसला. ओमकार तर खालीच आहे. विजापूरमध्ये एंट्री केला हो पण थंडी तर लय आहे. आणि अंघोळ नाही काय नाही. रात्री 11 वाजता ते चढल्याला आम्ही तिघं. आणि गेल्या गावाला गेल्यानंतरच अंघोळ करणार मस्त सगळ्यांना. गावाजवळ किनार आणि मित्र आणि माझा एक खास मित्र आहे तिला पितो तो माशी. आणि त्याला फोन लावून सांगा नाही आम्ही येणार आहे म्हणून. ते बघूया तिथं रिॲक्शन करायचं अशी. ते बुकिंग करतात तिथं. सामान बहुतेक भरायल्यात काय उतरल्यात का माहीत नाही. तर आता आम्ही आहे स्टँडवरच आहे. हे इकडं इथं स्टँड येते. खरं इथं पडदा आहे म्हणून काय दाखविना झाले काय दिसना झाले. आणि इथं हाय सामान उतरा लागल्यात. हे लावा लागले स्टोरी सफर तन्हा म्हणून. स्टोरी तर लावले पोस्ट केले. आणि हा येत आहे ओमकार इथं बसला आहे. आणि मला वाटलं खाली असेल नाही खरं इथं आहे सीटवर बसला आहे. आम्ही दोघंजण आहे वरती. खायतून घेतले पोरासने. यांच्या पोरासने म्हणजे काकांच्या पोरासने घेतले. आणि एस टी येते आता 9 वाजता म्हटल्यात. काउंटरवर विचारून आले. बघू आता किती वाजता येते. हे आहे बॅग घालून. सगळी डोंबार दिसायला. हे थोडा चांगलं दिसते कारण की गोरा आहे. आणि आंघोळ पण कोण करा नाही. आता घरला जाऊन आंघोळ करणार. मग बघूया गावाकडे जातो मी. तर गावले तिघंजण बसला. ते तिथे साईडला बसला आहे. मी पाच साईडला जाऊ.
एस टी आत्ता जस्ट आली लवकर लवकर चढला आणि आलाव सीट झाला कारण की गर्दी होते म्हणून लवकर आम्ही बसलो आणि आता आलाव सीट एस टी ड्रायव्हर अजून या नाही पत्ता नाही ड्रायव्हरचा. ड्रायव्हर आल्यावर जाऊ आणि आल्यावर आंघोळ त्यांनी केली आणि वेळ नव्हता म्हणून आंघोळ लगेच गाडीवर बसला होते. घरात आलो मी आंघोळ केलो आणि टाईम नव्हता ब्लॉक करा मग आलो होते आंघोळ केलो आता आणि मी आलो आता मित्रांच्या बशी आणि हे इथं दोघंजण आहेत मित्रमंडळ आणि जण आहेत तिथं ते खेळायला लागल्यात पोरं गोट्या खेळायला लागल्यात आणि नंतर ना बघूया गाव समाज दाखवतो आणि यशवंत गेलाय बाहेर कुठं पेट्रोल नाही आणि ते पण नंतर नाही नंतर आलो गावाकडे फिरायला लागलो आहे. हे इथं सगळं शाळा आहे हे लग्नाचं भवन आहे आणि इथं आमचं मंदिर आहे JCB तेन आहे आणि मित्र आहे माझा यो दोघंजण निघाला तिकडं वरती निघाला आणि दोघंजण आणि सगळे मित्र तर वरती गेल्यात गोटी तेन खेळाय आणि हे दोघं आणि मशीन पण हे इथं कुणाचं गावाचं आमच्या गावाचंच आहे आणि गावात काय कोण नाही एवढं आणि मी गावात कशासाठी आलो ते कळलं तुम्हाला संध्याकाळनं आणि बघूया मित्रजण गेलात काय करायला बघूया. मी पण मग आठवण गोट्याच खेळायला लागतो मजा दिसतात लई दिवसानंतर खेळत होतो मला काय जीत नव्हतं तरी पण थोडाफार ट्राय केला आणि मी आणि आता ह्यो शुभम निघायला लागलो. यशवंत तर PUBG खेळत बसला आहे ते काय इकडे येईना पण झाले काय पण झाले काय झाले काय की ते बघतो नंतर नाही ते काय नाही बघूया आता ते कुठं आहे मित्र बघूया कुठं इकडं आमचं आईचं पण घर आहे इकडं असं इकडं आहे वरती खेळायला लागल्यात गोट्या खेळायला लागल्यात मित्र सगळेजण तो माझा भाऊ आहे आणि हे यशवंतचा भाऊ आहे आणि ते मित्र आहे आणि हे पण मित्रच आहे सगळीजण खेळायला लागल्यात कशी पाहिजे तशी भांडून तर लई खेळतात एक नंबर आणि चिडका तर येऊ एक नंबर चिडका सध्या गाडीमध्ये शाळेतली लई हल्ला झालाय भांडणं करायला सगळे सगळे लेक किरकिर आहे बाबा सारखं वाटते नुसता आडाओडी चालले पाठी मग कोण रडते कोण काय करते काय कळणं झालंय उतरून लाव पोरासने थोडंफार तर कमी झाल्यात पोरं आली सगळी इथं पण तर नाही उत्तरा लागल्यात चलो आणि वडापाव भेटलो 2 डिझेल टाकणार कॅनमध्ये टाकणार हळूहळू वडापाव डिझेल टाकाय आलो गावाकडे आल्याला वेगळंच मजा असते आता कोणच नाही बारकं कुत्र पिल्ल्याचं पण आहे सगळेच गेल्यात घरला त्यांच्या पळत सगळे गेल्यात आणि आम्ही पण निघायला लागलो घरला निघायला लागले पण निघायला लागले गाडी आता आहे 80-60च्या स्पीडनं पूर्ण येतोय सगळं गरम झाले पूर्ण आणि टेम्परेचर बघू शकता पूर्ण निम्म झाले दोघंजण आहे आल्याबरोबर बॅग पॅकिंग चालू आहे गडबड एवढं आहे की नाही तिथं गाडी लावली की नाही तसं झालं आहे आणि मी पण आहे आता याला पण बॅग पॅकिंग करू लागणार याला सोडणार आणि मी गावात फिरणार होंडी इथं आलो मित्रापाशी 2 जण पंजाब तडकं खायला लागलो
मित्र माझा इथं उभारलाय यशवंत आत्ता आलाय आत्ता दुपारपासून माझ्या संग फिराय नाही काय नाही आणि आत्ता आलाय आणि हे खायला लागले कुरकुरे खायला लागले कुरकुरे डान्स खायला आणि रॅप करायला लागले आणि तुम्हाला आता थोड्या वेळात कळेल की मी कशासाठी आलोय तिथं काय खेळायला आणि तिथं सगळी पोरं अजून खेळायला लागले गोट्या अजून खेळायला लागल्यात रात्री 8 वाजल्यात आणि अजून तर खेळायला लागल्यात पोरं काय करायचं आता घरात थंडी वाजतं म्हणून सगळं अंग ताप करून घ्यायला लागलो सगळीजण हा हा यशवंत बसलाय खाली मित्र बसल्या तिथं उभारल्यात The next morning. कापाय मला नाही मित्राला तिथे काय तिथे केस कापाय जातो आला होता दोघंजण करायला गरा काय नाही माझं काय केस वाढा नाही केस कापाय नाही कारण की कापणार होतो तर साईड जाऊन काय आहे ना मी कापाय नाही दोघंजण आलाव 3 जण आहे आणि बारका भाऊ आहे आपला आणि बाकी सगळे तिथं जाईल आणि थोड्या वेळात जाऊया घरलाकड तो केस कापून येणं केस कापले कसं झाले कमेंटमध्ये सांगा आणि हो आजचा व्हिडिओ आता एवढ्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळ्यांना बाय बाय